जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जीकेचे 50 प्रश्न बघणार आहोत, जे येणारे पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रिलायन्स. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1932. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, लाल बहादूर शास्त्री यांचे निधन कोणत्या शहरात झाले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ताशकंद. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, केईपनायूर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर इटानगर. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, जलविज्ञान सर्वेक्षणाचा भारताबरोबरचा करार कोणत्या देशाने स्थगित केला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मालदीव. प्रश्न क्रमांक 7 आहे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रो लीग हॉकी स्पर्धा 2021चा विजेता संघ कोणता आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भारत. प्रश्न क्रमांक 8 आहे, संविधान सभेत एका वर्षात किती अधिवेशनं होतात? संविधान सभेचे एका वर्षात किती अधिवेशनं होतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 10 आहे, विधान परिषदेचे किती सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात? विधान परिषदेवर किती सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 12 सदस्य. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय मूळ घटनेत मान्य केलेले मूलभूत कर्तव्ये किती होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 10. प्रश्न क्रमांक 12 आहे, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेला. प्रश्न क्रमांक 13 आहे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करते? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड. प्रश्न क्रमांक 15 आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1958. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारत सरकारने पंचायत राज यांच्या बाबतीत अशोक मेहता समिती कधी नेमली होती? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1977. प्रश्न क्रमांक 17 आहे, पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लंडन. प्रश्न क्रमांक 18 आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोठे झाला होता? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 एडन. प्रश्न क्रमांक 19 आहे, 1829 साली सतीबंदी प्रथा राजा राममोहन राय यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या व्हाईसरॉयने मान्य केली? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंग. प्रश्न क्रमांक 20 आहे, शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राचा दक्षिण विस्तार किती किलोमीटर आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 700. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्र राज्याला किती समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 720. प्रश्न क्रमांक 23 आहे, एकही उपग्रह नसलेला ग्रह कोणता आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बुध आणि शुक्र 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 24 आहे, आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु आणि सर्वात लहान मित्रांनो बुध आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, सरदार रमेशसिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले सिख मंत्री ठरले आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद
या योजना सुरू करण्यात आल्या आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 5व्या क्रमांकाची. प्रश्न क्रमांक 28 आहे, ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 उन्नती 2024. प्रश्न क्रमांक 29 आहे, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 काबूल. प्रश्न क्रमांक 30 आहे, जागतिक महिला दिन 2024ची थीम काय आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इन्स्पायर इन्क्लुजन. प्रश्न क्रमांक 31 आहे, 1893 साली जागतिक सर्वधर्म परिषद कोणत्या शहरात संपन्न झाले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 शिकागो. प्रश्न क्रमांक 32 आहे, करा नदीच्या काठावर प्रसिद्ध देवस्थान कोणते आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जेजुरी. प्रश्न क्रमांक 33 आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 31 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 34 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाला होता? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर. प्रश्न क्रमांक 35 आहे, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केले? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 36 आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 टेंभू सातारा. प्रश्न क्रमांक 37 आहे, भारताच्या भूसीमेची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 15,200. प्रश्न क्रमांक 38 आहे, चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या गावी केला? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महाड रायगड. प्रश्न क्रमांक 39 आहे, कृष्णा व कोयना नदीचा संगमास काय म्हणतात? कृष्णा व कोयना नदीच्या संगमास काय म्हणतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिसंगम. प्रश्न क्रमांक 40 आहे, कृष्णा व कोयना नदीचा संगम कोठे होतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कराड, जे की सातारा जिल्ह्यात येते. प्रश्न क्रमांक 41 आहे, ग्रामपंचायती सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते? उत्तर 17 आणि कमीत कमी मित्रांनो 7 असते. प्रश्न क्रमांक 42 आहे, ग्रामपंचायतीचे दप्तर कोण सांभाळतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 43 आहे, भारतीय घटनेत मान्य केलेले मूलभूत हक्क किती आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 6. प्रश्न क्रमांक 44 आहे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पंचायत समिती. प्रश्न क्रमांक 45 आहे, इसवी सन 1916 कोठे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात करार झाला होता? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ. प्रश्न क्रमांक 46 आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न क्रमांक 47 आहे, विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. प्रश्न क्रमांक 48 आहे, ज्या स्थिर तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रव स्थितीत रूपांतर होते त्या तापमानाला त्या पदार्थाचा काय म्हणतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 द्रवणांक. प्रश्न क्रमांक 49 आहे, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काय म्हणतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पंच. प्रश्न क्रमांक 50 आहे, पाणी 0°C ते 4°C तापमानात दरम्यान होणाऱ्या आचरणास पाण्याचे काय म्हणतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असंगत आचरण. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.